आता मतदान करून फायदा काय तुम्ही सांगा, बरोबर आहे का? आता मतदान आम्ही प्रत्येकाला प्रत्येक वेळेस आता मतदान येतंय जातंय करतात, आम्ही मतदान आश्वासन भेटते पण आमची कामं तर व्हायला पाहिजेत ना. कामं शून्य व्हायलेत, काहीच नाही. आज इतक्या वर्षात आम्हाला फक्त 4 आणे तरी निधी आलाय का कोणी आमचं काहीतरी एक इटाचं तरी काम झालंय का कुठं? आतापासून फक्त आश्वासनच देत आलेले आहेत आमच्या समाजाला. आश्वासनाच्या पलीकडे एकही कुठलं काम झालेलं नाही आमच्या समाजाचं. आणि होतंय काय की खुर्चीवर बसण्या अगोदर सत्ताधारी आमच्या सोबत असतो आणि ज्यावेळेस पदावर जातो त्यावेळेस त्याची मानसिकता बदलत असते. पण समाजासाठी आजपर्यंत काहीच केलेलं नाही. या समाज दुर्लक्षित आहे. या समाजासाठी काही नाही करावं. प्रत्येक वेळेस तेच आश्वासन, प्रत्येक वेळेस तेच आश्वासन. फक्त कवर निवडून येऊस तर, निवडून आल्यानंतर कोणीही विचार करत नाही. मग हा विचार कोणी करायचा? आणि कसं असतं, शेवटी सरपंच असो का सदस्य असो हे जनतेचा गुलाम आहे. आणि आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही मालक न होता जनतेचे गुलाम राहा. तुमची मानसिकता जी चेंज होत चालली आहे दर पंचवार्षिकला, की तुम्ही जनतेत थांबतात कवर की एक मतदान होऊस तर तुम्ही सगळ्यासोबत कुणाच्या मातीला येणं, चहा पाणी करण्या गोष्टी. गावामध्ये आम्ही शिवराम मंदिरामध्ये या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते या संदर्भात आपल्या मागण्यांच्या संदर्भात अमुक तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही संघटनेचा असो, कोणत्याही विचाराचा उमेदवार असो, जो आपल्याला या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य करेल अशा आपण उमेदवाराच्या आणि पक्षाच्या मागे राहणार आहोत. आणि या की 10 लाख रुपयाचा तुम्हाला निधी आला आहे, कुणी म्हणते कंपाऊंड आला आहे, कुणी म्हणते तार कंपाऊंड आहे. आम्ही वारंवार ज्यांना आम्हाला आश्वासन दिलं त्यांना आम्ही विचारित आहेत फोन लावून वैयक्तिक, तर आमचे पैसे खाल्ले कुणी काय का नेमकं आमच्या समाजाचा तुम्ही युजन थ्रू वापर करीत आहेत का, की इलेक्शन आल्यापुरतं तुम्ही म्हणतात की होत आहे. आज ग्रामपंचायतला 2-2.5 कोटी रुपयाचा निधी होता. मग आमचे 10 लाख रुपये आमच्या समाजाच्या हक्काचे आले होते. निदान आम्ही तर कुणाला वैयक्तिक मागत नाहीत. मग आमच्या समाजाचे 10 लाखाचं झालं काय? कंपाऊंड काय नुसतं कागदावर झालं का? का तुम्ही फक्त सत्तेमध्ये येण्यापुरतं आम्हाला आश्वासन दिलं? शब्द दिला तर पूर्ण करा. शिरसा पोटनिवडणुकीचं या ठिकाणी निवडणूक सुरू आहे. सरपंच पदाचं या ठिकाणी निवडणूक चालू आहे. गेल्या काही दिवसामध्ये वयाच्या मुद्द्यावरून या ठिकाणी पद रिक्त झालं होतं आणि त्याच पदासाठी या ठिकाणी पोटनिवडणूक शिरसामध्ये चालू आहे. परंतु पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये अनेक समाज हे दुर्लक्षित आहेत आणि त्याच माध्यमातून पाहायला गेलं लिंगायत समाज जो गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित असल्याची बातमी समोर आली आणि त्या अनुषंगाने आपल्यासोबत सर्व लिंगायत समाजाचे कार्यकर्ते आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांची स्मशानभूमीची मागणी असेल, सभागृह असेल, या सर्व मुद्द्याला धरून ते भ्रष्टाचार बहिष्कार टाकणार आहेत. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा मुद्दा त्यांच्या बैठकीमध्ये समोर येणार आहे. त्यांची आज बैठक देखील संपन्न होणार आहे. ते आपल्यासोबत जोडलेले आहेत. नेमकं काय प्रकरण आहे, कशामुळे ते ग्रामपंचायतच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत हे आपण जाणून घेणार आहेत. काय दादा नेमकी काय तुमची मागणी आहे, कशामुळे तुम्ही बैठक घेऊन बहिष्कार करताय? हे पहा, आज शिरसाळा ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होत आहे. त्या अनुषंगानं शिरसाळा गावातील वीरशैव समाज बांधवांच्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि वेळोवेळी येथील ग्रामपंचायतीचे जे कारभारी आहेत, येथील जे सत्ताधारी आहेत यांना या समाजानं वेळोवेळी अनेक प्रकारची निवेदनं दिली, लेखी दिलं, तोंडी सांगितलं आणि अनेक प्रकारच्या समस्या आहेत. परंतु हा छोटा समाज असल्यामुळं या समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील यांनी वेळोवेळी या ठिकाणी थातूर मातूर आश्वासनं देऊन या ठिकाणी या समाजाची दिशाभूल केलेली आहे. परंतु यावेळेस या निवडणुकीच्या निमित्तानं हा समाज बांधव आणि या गावातील सर्व वीरशैव समाज बांधव, लिंगायत समाजातील सर्व नागरिक एकजूट यांनी केलेली आहे आणि या एकजुटीच्या माध्यमातून आज आमच्या गावामध्ये आम्ही शिवराम मंदिरामध्ये या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते या संदर्भात आपल्या मागण्यांच्या संदर्भात अमुक तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही संघटनेचा असो, कोणत्याही विचाराचा उमेदवार असो, जो आपल्याला या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य करेल अशा आपण उमेदवाराच्या आणि पक्षाच्या मागे राहणार आहोत. आणि या संदर्भात आमचे सर्व समाज बांधव जे आहेत या समाज सर्व बांधव या एकमतानं या बैठकीमध्ये निर्णय घेणार आहेत आणि आपली जी भूमिका आहे ती भूमिका जाहीर करणार आहेत. आपल्यासोबत दुसरे देखील कार्यकर्ते नेमके काय काय तुमच्या मागण्यात गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही समाज घटक तुमचा समाज हा दुर्लक्षित आहे, नेमक्या मागण्या काय आहेत, कशासाठी तुम्ही बैठक घेणार आहेत आणि मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत? प्रथम आमची मागणी अशी आहे की लिंगायत समाजाची स्मशानभूमी तर भरपूर दिवस झालं अशी रखडत पडलेली आहे. इलेक्शन येत आहे, इलेक्शन जात आहे, उमेदवार येत आहेत, पडतायत, त्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय आमच्या समाजापासून आतापासून पोहोचलेला नाही आणि आमच्या स्मशानभूमीच्या वर अतिक्रमण होत आहे, सुशोभीकरण नाही आणि आमच्या समाजाच्या एवढ्या असे म्हणजे दुर्लक्ष केलं जात आहे, जाणून बुजून टाळल्या जात आहे. की विषय असा आहे की समाज छोटा समजून, गैरसमज असा त्यांचा होत आहे की समाज छोटा समजून ते आम्हाला एक बोली आश्वासनं देऊन आम्हाला टाळीत आहेत. पण यावेळेस समाजाचा एक निर्णय एकमतानं असा होण्याची शक्यता आहे. आज राम मंदिरामध्ये आमची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही बहिष्कार टाकण्याची आमच्या समाजाची एक भूमिका आहे आणि सदरील आमचे काम जर पूर्ण नाही झाले तर आम्ही 100% मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत.
आणि याआधी सुद्धा विधानसभा असतील, लोकसभा असतील, या सर्व निवडणुकीमध्ये तुमचे मुद्दे तुम्ही उपस्थित केले होते का? तुमच्या मागण्या उपस्थित केल्या होत्या का? त्यावेळेस नेमकं तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं? आश्वासन दिले होते का? हा, आतापासून फक्त आश्वासनच देत आलेले आहेत आमच्या समाजाला. आश्वासनाच्या पलीकडे एकही कुठलं काम झालेलं नाही आमच्या समाजाचं. आणि होतंय काय की खुर्चीवर बसण्या अगोदर सत्ताधारी आमच्या सोबत असतो आणि ज्यावेळेस पदावर जातो त्यावेळेस त्याची मानसिकता बदलत असते. पण माझं एक सांगणं आहे की ठीक आहे, आपण सदस्य असताना, सरपंच असताना, आमदार, खासदार, पण शेवटी कसं असतंय की इलेक्शन दर 5-10 वर्षांनी येत असतात, इलेक्शन येतं, इलेक्शन जात असतं, पण समाजाला दिलेले शब्द कुठंतरी पूर्ण करावं. ठीक आहे, तुमच्या 100% पूर्ण नाही झाले हरकत नाही, पण तुम्ही टप्प्याटप्प्याने आमच्या समाजाला कुठंतरी न्याय देण्याचं काम करावं. आणि कसं असतं, शेवटी सरपंच असो का सदस्य असो, ही जनतेचा गुलाम आहे. आणि आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही मालक न होता जनतेचे गुलाम राहा. तुमची मानसिकता जी चेंज होत चालली आहे दर पंचवार्षिकला, की तुम्ही जनतेत थांबतात कवर, की एक मतदान होऊस तर तुम्ही सगळ्यासोबत कुणाच्या मातीला येणं, चहा पाणी करण्या गोष्टी होतात. पण तुम्ही आमच्या समाजात तिथं खरंच या, तुम्ही बघा येऊन आमच्या समाजाच्या कशा समस्या आहेत. आज आमचं जर एखादा एक्सपायर जर झाला, सो खर्चाने आम्हाला तिथं जेसीबी लावून आज साफसफाई करावी लागती, ह्या गोष्टी कराव्या लागतात. मग ग्रामपंचायत करते काय? इतक्या दिवस झालं तुम्ही आमच्या समाजाकडे दिशाभूल करीत आलात. मग ह्याचं काय? स्मशानभूमीची जागा आहे, परंतु त्या ठिकाणी स्मशानभूमी बांधून पाहिजे, सभागृह पाहिजे, अशा तुमच्या मागण्या आहेत. एकंदरीत स्मशानभूमीची त्या ठिकाणी किती जागा आहे आणि ग्रामपंचायत रेकॉर्डला आहे का? 5 एकर 2 गुंठे आमच्या स्मशानभूमीची जागा आहे आणि आमच्या पूर्वजांना त्यांचं नाव मसनवाटा असं केलेलं आहे. पण विषय असा होतोय की आता कसं आहे की आम्हाला त्या तहसीलला झालं, ग्रामपंचायतला झालं, आमची ग्रामपंचायतकडे एक मागणी आहे की त्यांना आम्हाला ना हरकत देणे, लिंगायत समाज स्मशानभूमी या नाव येणे, आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्याचं सुशोभीकरण करणे, आणि तिसरा मुद्दा म्हणजे आम्हाला कंपाऊंड वॉल करून देणे. आमची मागणी जर केली तर आम्ही मतदानाचा विचार करू, अन्यथा आम्ही मतदानावर पूर्ण 100% बहिष्कार टाकण्याच्या मानसिकतेत आहेत. काय आपण नेमकं काय गेल्या अनेक वर्षापासून लिंगायत समाजाला दुर्लक्षित केलं जात आहे. अनेक मागण्या तुमच्या वारंवार तुम्ही मागण्या समोर ठेवताय, परंतु आश्वासन पलीकडे काही होत नाहीये. या आपल्या बीड परळी महामार्गावरून मोठी यात्रा देखील निघते मन्मथ स्वामींची. या एवढी मोठी यात्रा असताना सभागृह नसणं अशी देखील शोकांतिक आहे. सिरसाळा ग्रामपंचायत ही अनेक वर्षापासून फक्त आम्हाला आश्वासन देत आहे. या आश्वासनाचं करायचं काय? एवढी मोठी जी आपली यात्रा भरते, त्या यात्राच्या अनुषंगानं इथं कुठली सुविधा नाही. दुसरी गोष्ट, लिंगायत समाज हा कमी आहे, हेच त्यांच्या बाबतीत आहे, दुसरं काही नाही. मग यासाठी लिंगायत समाजाची जी स्मशानभूमी आहे, फक्त मसनवाटा हा नाव आहे, त्याला नावे लावणे एक तर पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा सुशोभीकरण करणे. तिसरा मुद्दा सभागृह देणे. चौथा मुद्दा, या समाजासाठी आजपर्यंत काहीच केलेलं नाही. या समाज दुर्लक्षित आहे. या समाजासाठी काहीतरी करावं. प्रत्येक वेळेस तेच आश्वासन, प्रत्येक वेळेस तेच आश्वासन, फक्त कवर निवडून येऊस तर. निवडून आल्यानंतर कोणीही विचार करत नाही. मग हा विचार कोणी करायचा? बाहेरच्या लोकांना करायचा का? मग ह्या समाजासाठी काहीतरी करावं ही आमची इच्छा आहे, पण कोणत्याच नेत्याची अशी इच्छा नाही की या समाजासाठी काहीतरी करावं. मग आमचा यावेळेस असा निर्णय झालाय सर्वमते की बाबा बैठक घ्यायची, बैठकीमध्ये बहिष्कार करायचा. जर मतदान करून उपयोग नाही, इतके वर्ष जर मतदान केलं त्याचा उपयोगच नाही, मग मतदान करायचंच कशाला? काय करायचं मतदान करायची? मग हा निर्णय आम्ही आजच्या बैठकीमध्ये पूर्णतः समाज घेणार आहे. याचं जे काही श्रेय असेल ते समाजालाच भेटावं. ओके, तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात. काय दादा, काय नेमकी मागणी आहे? तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात, वेगवेगळ्या मागण्या समोर येतात. पाहायला गेलं तर आपल्यासोबत माऊली सुद्धा. माऊली, नेमकं काय मागण्या आहेत? मतदानावर का बहिष्कार टाकला जात आहे? आता एक विषय कसा आहे माहितीये का, आमच्या समाजाला मतदानावर बहिष्कार का टाकायचा कशामुळे? आता मतदान करून फायदा काय तुम्ही सांगा, बरोबर आहे का? आता मतदान आम्ही प्रत्येक वेळेस आता मतदान येतंय जातंय करतात, आम्ही मतदान आश्वासन भेटते, पण आमची कामं तर व्हायला पाहिजेत ना. कामं शून्य व्हायलेत, काहीच नाही. आज इतक्या वर्षात आम्हाला फक्त 4 आणे तरी निधी आलाय का कोण्यापर्यंत? आमचं काहीतरी एक इटाचं तरी काम झालंय का कुठं? मग आम्ही मतदान करायचं कशाला? हे आमचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा. नक्कीच तुम्ही पाहू शकतात, सभागृहाची मागणी असेल, स्मशानभूमीची मागणी असेल, स्मशानभूमीचं सुशोभीकरण असेल, या वेगवेगळ्या मागण्यांसाठी लिंगायत समाजाचा या ठिकाणी बैठक सुरू होणार आहे. नेमकं काय मुद्दा आहे तुमचा जो राहिला होता? मुद्दा असा आहे की जवळपास 3 महिने झालं एक आश्वासन दिलं जात आहे की 10 लाख रुपयाचा तुम्हाला निधी आला आहे. कुणी म्हणते कंपाऊंड वाला आहे, कुणी म्हणते तार कंपाऊंड आहे. आम्ही वारंवार ज्यांना आम्हाला आश्वासन दिलं त्यांना आम्ही विचारित आहेत फोन लावून वैयक्तिक, तर ते वारंवार टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. नेमकं मग आमचे पैसे खाल्ले कुणी काय का? नेमकं आमच्या समाजाचा तुम्ही युज अँड थ्रू वापर करीत आहेत का? की इलेक्शन आल्यापुरतं तुम्ही म्हणतात की होत आहे. आज ग्रामपंचायतला 2-2.5 कोटी रुपयाचा निधी होता, मग आमचे 10 लाख रुपये आमच्या समाजाच्या हक्काचे आले होते. निदान आम्ही तर कुणाला वैयक्तिक मागत नाहीत. मग आमच्या समाजाचे 10 लाखाचं झालं काय? कंपाऊंड काय नुसतं कागदावर झालं का?
का तुम्ही फक्त सत्तेमध्ये येण्यापुरतं आम्हाला आश्वासन दिलं, शब्द दिला तर पूर्ण करा, नाही तर शब्द देऊ नका. आमच्या समाजाची ठाम भूमिका हेच आहे. आणि जर कवर चालणार आहे असंच तुम्ही इलेक्शन येतं इलेक्शन जात आहे, पण समाजाचा इजून वापर करणे एक तर राजकीय लोकांना आता पोहोचतो तर ठीक आहे झाला आहे, भविष्यात या गोष्टीला त्याने एक तर असं टाळावं. एक तर आश्वासन दिले तर पूर्ण करावे, नाही तर आश्वासन देऊ नका. आमचा समाज एवढा बी असा मागासलेला नाही की तुमच्या आश्वासनावर आम्ही हे करीत आहेत. तसं बी आमच्या समाजानं आता 50,000 रुपये गोळा केलेले आहेत आणि सुशोभीकरण केलं आहे, पण ग्रामपंचायतनं त्याच्या कुठल्या प्रकारची दखल दिली नाही. आम्ही त्यांना वारंवार म्हणतात की इथं फोकस लावा, तर सुशोभीकरणासाठी खुर्च्या द्या, सगळ्या गोष्टी करा, पण तुम्ही ह्या गोष्टीकडे वारंवार दुर्लक्ष करतात. फक्त काय म्हणतात की ठीक आहे आलंय जवळ आलंय करू ते देऊ करू. आता आचारसंहित्याचं तुम्ही हे लावलं पुढे एक कारण दिलं, पण 3 महिने झाले ना, इथं 2 कोटी रुपयाचं काम झालं सिरसाळ्यात. मग आमच्या 10 लाखाचा काय झालं विषय? मग कंपाऊंड कुठे गेलं आमच्या स्मशानभूमीचं? पुन्हा ना कोण आहे जबाबदार ह्याच्यासाठी व्यक्ती? ते त्या स्मशानभूमीच्या जागेवर काही अतिक्रमण सुद्धा केलं आहे असं देखील समजतं. काय अतिक्रमण झालंय का तिथं? अतिक्रमण झालंय. आणि इतर विशेष मध्ये गोष्ट अशी आहे की आमच्या स्मशानभूमीमध्ये इतर बी समाजाचे दखलविधी करीत आहेत. ग्रामपंचायतचं वर सांगितल्यानंतरही दुर्लक्ष होत आहे. आमच्या समाजामध्ये एक म्हणजे एक काय नसंजोगी समाज झालं, एक 18 पगड जातीचे बाहेरचे काही जे कास्टचे समाजाचे आहेत ते आमच्या स्मशानभूमीला टार्गेट करीत आहेत. त्या स्मशानभूमीमध्ये वारंवार आमच्या समाजाच्या स्मशानभूमीची विटंबना करीत आहेत. हा ठीक आहे, आम्ही करू, पण प्रशासनाचं बी थोडं लक्ष देणं काळाची गरज आहे आणि त्यांची जबाबदारी आहे. काळाची गरज म्हणण्यापेक्षा त्यांची जबाबदारी आहे की तुम्ही एका समाजावर अन्याय करू नका. ठीक आहे, त्यांच्या समाजासाठी तुम्ही काय करायचे तुमच्या लेवलला करा, पण आमच्या समाजाचे जे थोडक्यात आमच्यात खड्डा आमची आमच्यात काय असते खड्डा असते आणि तुम्ही काय करायला आमच्या स्मशानभूमीतून विटंबना करायला तुम्ही तिथं डाग द्यायला लागलात. हे आमच्या समाजात नाही ना. तुम्ही आमच्या समाजात या गोष्टी हस्तक्षेप करू नका. इतर समाजाला प्रशासनाला माझं एक सांगणं आहे की इतर समाजाच्या स्मशानभूमीचं तुम्ही तुमच्या वैयक्तिक लेवलला बघा, पण आमच्या समाजाच्या स्मशानभूमीमध्ये आमच्या समाजासोबत तुम्ही कुठल्याही प्रकारचं विटंबना करू नका. ही आमची कळकळीची प्रशासनाला विनंती आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण होत आहे, स्मशानभूमी दुर्लक्षित केली जाते, सभागृह त्या ठिकाणी मिळत नाहीये, वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत आणि त्या स्मशानभूमीचे विटंबना देखील होत असताना समोर येत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर लिंगायत समाजात आक्रमक भूमिकेत आहे. शिरसाळ येथील सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे आणि आज त्याच अनुषंगाने त्यांची बैठक संपन्न होणार. नेमकं त्या बैठकीत काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गणसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळ अपडेट.